भावही आलेले आहेत, काही मित्रमंडळी आलेले आहेत, ते सर्व पै पाहुणे आणि सर्व दोस्त. शिवसोई मुक्कामी पुन्हा एकदा प्रवचन करण्याकरता किंवा काही व्यक्त करण्याकरता येण्याची संधी दिल्याबद्दल सुद्धा मी महाडिक सरांचं अभिनंदन करतो. खरं तर काल आम्ही 7चा कार्यक्रम असं कळलं, सरांनी फोन केला साधारणतः 8 वाजता आपण प्रवचनाला सुरुवात करू. त्याप्रमाणे आम्ही साधारणतः 5:45 घर सोडलं आणि पुण्यात आल्यानंतर पाऊस सुरुवात झाली. आम्ही काही ठिकाणी थांबलो. त्यानंतर पाऊस पडला, मग सरांना फोन केला, म्हटलं येण्यासाठी होणार नाही, आलो तर लाईट नाही आणि त्याप्रमाणे मग आम्ही काल परत गेलो. परंतु सरांचा परत फोन आला की काही असतं या आजचा कार्यक्रम प्रवचनाचा जो कार्यक्रम आहे या जयंती उत्सवाचा एक भाग आहे आणि तो झाला पाहिजे. त्या दृष्टीने आजचा तुळशीचा कार्यक्रम करून आज श्री या ठिकाणी आपल्या सुरू आहे. हे सांगण्याचा हेतू आज की या सगळी जी कालची धावपळ आहे, काल पाऊस पडला, आम्ही भिजलो आणि रात्रीची झोप जी आहे ती जराशी प्रॉब्लेम झाला. सकाळी उठून तुळशी आणि उन्हातून 2 वेळा मी रुमाल भिजवला, कारण ऊन म्हणजे खूपच जोराचं ऊन आहे, त्यामुळे येताना उन्हाचा खूपच त्रास झाला. हे सांगण्याचा हेतू हाच की जसा उत्साह प्रवचनासाठी हवा आहे, जेवढी ताकद प्रवचनासाठी हवे, कदाचित बोलता ती येईल अशी अपेक्षा करतो. महापुरुषांच्या संयुक्तिक 133व्या जयंतीचा उत्सव आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. कधी कधी आपल्याला असं वाटतं की 133वी जयंती तर बाबासाहेबांची आहे, महापुरुषांची 133वी जयंती कशी काय? तर मित्रांनो, सर्व महापुरुष आहेत, या महापुरुषांची जी भेट आहे ती आपल्याला बाबासाहेबांनी केली. बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये असं म्हणतात की बाबासाहेब एक प्रकारे मूळ पुरुष आहे. मूळ पुरुष अशा अर्थाने की या देशाला आणि जगाला जर कोणी या विचार शृंखलेची ओळख करून दिली असेल तर ती बाबासाहेबांकडे आहे. आणि त्यामुळे आपल्याला शिवाजी महाराज कळले, त्यामुळे आपल्याला शाहू महाराज कळले, त्यामुळे आपल्याला महात्मा फुले कळले, त्यामुळे आपल्याला कबीर कळले. या सर्व महापुरुषांना एका माळेमध्ये पोहण्याचं जे काम आहे तर ते बाबासाहेबांनी केलं आहे. अशा अर्थाने बाबासाहेब हे मूळ पुरुष. मी ईश्वरीकडे आलो की अशी एकच वाडी आहे की जिथं तुम्हाला शिवाजी महाराजांचा फोटो मिळेल, महात्मा फुलेचा फोटो मिळेल, शाहू महाराजांचा फोटो मिळेल, कबीरांचा फोटो मिळेल. अशी एकच वाडी आहे, ती म्हणजे बौद्धवाडी. आणि त्याचं कारण असं आहे की बाबासाहेबांचे हे आम्ही आहे, बाबासाहेबांची लेकर आहे, त्यामुळे सगळे विचार तुम्हाला एकाच वाडीमध्ये पाहायला मिळतील. मित्र, त्यामुळे एक प्रकारे आपली जी जबाबदारी आहे ती जबाबदारी फार मोठी आहे. बाबासाहेबांनी केलेलं जे परिवर्तन आहे, बाबासाहेबांनी केलेला जो बदल आहे, हा बदल एवढा प्रचंड आहे, एवढा मोठा आहे की त्याची तुलना आपण कशाशीही करू शकत नाही. खूप मोठा बदल आहे. किती मोठा बदल आहे? तुमच्याकडे सगळे कवी आणि गायक आणि म्हणजे शिवसोईचं नाव पण आहे. जर का माझी बाई नसती, अशी कापडं अंगावर नसती, हातात काठी, काठीला घुंगड आणि कमरेला लंगोटी. तर एवढं मोठं प्रचंड परिवर्तन बाबासाहेबांनी करून दाखवलेलं आहे. ॲलन मस्कचं नाव तुम्ही ऐकलं असेल. नाव ऐकलं का ॲलन मस्क? ऐकले कोणी नाव? आज जगातला बिल गेट्सचं नाव ऐकलं असेल, पण आज जगातला 1 नंबरचा श्रीमंत माणूस आहे तर तो म्हणजे आहे ॲलन मस्क. तर या ॲलन मस्क किती पैसे आहेत? आपल्याकडे इकडं 30-35 घरं असतील. रुपये जर साचून ठेवायचे म्हणजे सगळ्या घरात जर पैसे साचवले आपले रुपये, तर ही घरं कमी पडतील. एवढा पैसा, एवढा तो श्रीमंत आहे. तर त्यांनी जगामध्ये ही कल्पना मांडली आहे. कल्पना काय आहे की जसं तुम्ही टूरवर जाता, फॉरेनच्या टूरला जाता, काश्मीर टूरला जाता, तर त्याच्या योजनेमध्ये तो तुम्हाला चंद्रावरची टूर करून देऊ शकतो.
आपण जर कमी पडलो तर मला असं वाटतं की बाबासाहेबांच्या एकूणच जो आवरा आहे, आवरा म्हणजे काय? प्रभाव. बाबांचा एकूणच जो आवरा आहे, या आवऱ्यावर आपण दाग लावण्याचं काम करू का, ही एक प्रकारे भीती माझ्या मनामध्ये निर्माण होते. कारण जगामध्ये बाबासाहेबांचं केवळ नावच नाही. आता आपण बाबासाहेबांना ऐकतो, सिम्बॉल ऑफ नॉलेज वगैरे नामाबद्दल मिळालेले आहे, पण हे एवढं साधं दिसतं, एवढं साधं सोपी गोष्ट नाही आहे. जगामध्ये बाबासाहेबांचा विचार हा बदलाचा विचार झालेला असतो, तो परिवर्तनाचा विचार झालेला आहे. आता बाबासाहेब राहिलेले नाही आहे. कुणीतरी एकदा असं म्हटलं होतं की जिवंत बाबासाहेबांपेक्षा मृत झालेले बाबासाहेब अधिक क्रांतिकारी आहे, अधिक क्रांतिकारी आहे. त्यामुळे आता बाबासाहेब नसताना बाबासाहेबांचे जे विचार आहे, हे विचार खऱ्या अर्थाने क्रांती करत आहे. आणि भारतातच नव्हे, जगाच्या कानाकोपऱ्यात हे परिवर्तन होतं. म्हणजे अगदी तुम्ही जपानमध्ये गेलात तर जपानमध्ये बुद्धार्थाचा धम्म हा अभ्यासक्रमाचा विषय आहे. अगदी तिकडे तुम्ही हंगेरीकडे गेलात तर हंगेरीकडे बाबासाहेबांच्या नावाने शाळा कॉलेजेस सुरू झालेली आहे. एवढं परिवर्तन या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून जेव्हा आपण जयंती साजरी करतो, जेव्हा आपण अशा प्रकारच्या जयंतीचे घाट घालतो, तेव्हा हा एक प्रकारचा उत्सव आहेच, सोहळा आहेच, पण त्याचबरोबर तो विचारांचा सोहळा सुद्धा व्हायला पाहिजे. आणि शिवसेनेचं मला विशेष कौतुक वाटतं की या सगळ्या धावपळीच्या कार्यक्रमातही प्रवचनाचा कार्यक्रम तरी सोहळा नाही, विचारांचा सोहळा काही कमी पडू दिला नाही. म्हणून मित्र हो, आपली एक प्रकारे जबाबदारी की बाबासाहेबांचा त्याग हा आपल्याला सतत स्मरणात राहणार. बाबासाहेबांनी दिलेले जे योगदान आहे, त्याच्या मागे त्याचे कष्ट आहे, त्या कष्टांची सतत आपल्याला जाणीव असली पाहिजे, सतत आपल्याला त्याचं स्मरण पाहिजे. आज जयंतीच्या निमित्ताने एक प्रकारे त्या त्यागाची, त्या समर्पणाची आपण काय करतो, आठवण करतो, त्याचं स्मरण करतो. दुसरी गोष्ट या निमित्ताने झाली पाहिजे की बाबासाहेबांनी केलेलं जे परिवर्तन आहे, या परिवर्तनामध्ये काहीतरी हेतू आहे, काहीतरी उद्दिष्ट आहे, दृष्टी आहे. त्याला आपल्या भाषेमध्ये म्हणतात धम्मदृष्टी. तर बाबासाहेबांची या मागे असणारी जी दृष्टी आहे, ही दृष्टी आपण समजून घेतली पाहिजे. तुम्हाला लाईट मध्ये म्हणजे टॉर्च ज्याला म्हणतो, विजेरी, आपल्या मराठी भाषेत त्याला विजेरी म्हणतात. तर विजेरी जेव्हा तुम्ही पायाखाली मारता तर तुम्हाला फक्त एवढासाच गोळा दिसतो प्रकाशाचा, पण जेव्हा तुम्ही ती दूरवर नेता तेव्हा त्याचा प्रकाशाचा जो एरिया आहे तो काय होतो, वाढत वाढत जातो. जबाबदारी तुमची आहे, माझी आहे की बाबासाहेब नावाच्या विजेरीची लाईट जी आहे ती तुम्ही पायाखाली मारणार की समोर मारणार, ही जबाबदारी तुमची माझी. जेवढी तुम्ही दूरवर माराल, दूरवर ती प्रकाश होईल. आजपर्यंत काय झालं, बाबासाहेब आमचे घरात आम्ही फक्त पायाखालीच या विजेरीचा उपयोग केला. जसं जसं आपण दूरपर्यंत ही विजेरी मारत जाऊ, आपल्याला काय होईल, तिचा प्रकाश अधिक मिळत जाईल. आणि म्हणून मित्रो, बाबासाहेबांची ही दृष्टी प्राप्त करणं, डोळे तर सर्वांनाच आहे, काय काय चार आहे, पण दृष्टी आहे का, सगळ्यांना दृष्टी आहे का, दृष्टी नाही आहे. तर महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला दृष्टी आली पाहिजे. आणि जोपर्यंत बाबासाहेबांच्या या परिवर्तनाची दृष्टी, बाबासाहेबांच्या धर्मांतराची दृष्टी आपल्याला येत नाही, खऱ्या अर्थाने त्याचं महत्त्व आपल्याला कळणार. आज जेव्हा गावागावातून फिरतो, शहरातून फिरतो, लोकांकडे पाहतो, तेव्हा असं वाटतं की खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी केलेली ही चळवळ हळूहळू काट टाकावून पुढे जायला पाहिजे होती. हळूहळू चोर पावलाने ती मागे तर सरकत नाही ना, अशी भीती सहज वाटायला लागते. का वाटायला लागते? कारण आपल्या आजूबाजूला दिसणारं जे चित्र आहे, हे चित्र आशादायक असत नाही. मी सगळ्यांची गोष्ट करत नाही, हे सामान्यीकरण झालं. काही लोकांमध्ये परिवर्तन झालेलं आहे, परंतु बहुतांशी वाड्या वस्त्यांमध्ये जो परिणाम दिसायला पाहिजे, तो खऱ्या अर्थाने परिणाम दिसत नाही. आणि म्हणून मित्र हो, आपली जबाबदारी हे परिवर्तन आपल्याला पेरता जर आलं नाही, तर बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आपण एक अर्थाने लायक ठरणार नाही. याला एक दुसरा शब्द आहे, तुम्ही वापरत नाही, लायक ठरणार नाही. आणि म्हणून मित्र आपल्याला काय करावं लागेल,
एका अर्थाने बाबासाहेबांना असं पाहणं म्हणजे एक प्रकारे ही जी विजेरी आहे, हा विजेरीचा कळस आपल्या पायाखाली लावण्यासारखं आहे. बाबासाहेबांचा प्रयोग आहे, लक्षात घ्या. धर्मांतर हा एक प्रकारे इथल्या लोकशाहीला पुनरुज्जीवित करण्याचा एक प्रयोग आहे. आणि प्रयोग काय सगळ्यांवर केले जात नाही. शास्त्रज्ञ काय माणसावर प्रयोग करत नाही. शास्त्रज्ञ एखाद्या प्राण्यावरती प्रयत्न करतात किंवा एखाद्या माणसावर त्याचा प्रयोग केला जातो. पूर्वी माणसांवर केले जायचे प्रयोग. मग असं लक्षात आलं की हे न्यायसंगत नाही, है ना. माणसावर प्रयोग करणं हे न्यायसंगत नाही. मग प्राण्यांवरती प्रयोग करण्यात आला. तर हा एक प्रकारे भारतातील लोकशाही जिवंत ठेवण्याचा आणि जगामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता हे जे मूल्य आहे, हे मूल्य टिकावं यासाठी केलेला प्रयोग आहे. आणि या प्रयोगासाठी आपण बाबासाहेब पुण्याची निवड केली आहे. आपण पुण्याची निवड करतो. समजा तुमच्या गावामध्ये एखादा कार्यक्रम करायचा आहे आणि 4 शब्द बोलायचे आहे, तर तुम्ही पुण्याची निवड कराल. काय करायची कराल? नाही करणार. तुम्ही काय म्हणाल? माणिक सर, आज आपल्याकडे कार्यक्रम आहे, आज तुम्ही ही जबाबदारी स्वीकारा. गुरुजी, तुम्ही ही जबाबदारी स्वीकारा. कारण त्यांना माहिती आहे की ह्यांची क्षमता आहे, हे करू शकतात, हे वाहून नेऊ शकतात. तर बाबासाहेबांना असा विश्वास होता की माझा समाज आहे, या समाजाकडे काय आहे? ही क्षमता आहे, ही कॅपॅसिटी आहे की हा काय करू शकतो. ही जो मी प्रयोग करतो आहे, हा प्रयोग पेलण्याची क्षमता त्यामध्ये आहे. हा प्रयोग जर यशस्वी झाला तर जगाला समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या लोकशाही प्रधान मूल्यांचं तत्व जे आहे ना, हे तत्व जगाला कळेल. आता आज जगामध्ये या तत्वाच्या विरोधात जाणारी शक्ती जी आहे त्या उभावत आहेत, नव्याने वाटचाल करत आहेत, नव्याने डोकं वर काढत आहेत. त्यांना जर नेस्तनाबूत करायचं असेल तर त्याचबरोबर त्याच्या विरुद्धची शक्ती आहे लोकशाहीची शक्ती, हुकुमशाहीच्या शक्ती विरुद्धची लोकशाहीची शक्ती. या लोकशाहीच्या शक्तीला जागृत करावं लागेल. आणि म्हणून मित्रहो, आपल्याला एक गोष्ट करायला लागेल. आपल्याला बाबासाहेबांनी जो दिलेला धर्मांतराचा विचार आहे, हा जागृत ठेवा. आणि जर आपल्याला बाबासाहेबांचा विचार जागृत ठेवायचा असेल तर एक गोष्ट करावी लागेल. त्या मार्गावरून चालावं लागेल. त्या मार्गावरून चालणारे लोक तयार करायला लागतील. दुर्दैवाने बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गावरून चालणारे लोक आपल्या आजूबाजूला दिसत नाही. तो आदर्श आपल्या आजूबाजूला नाही. बाबासाहेबांनी एकदा एका IAS झालेल्या माणसाला आपल्याकडे बोलवलं, त्याला निरोप दिला की म्हणे तू भेटायला ये. त्याला असं वाटलं की बाबासाहेब आता बोलवतील म्हणजे माझ्याकडे काहीतरी पैशाची मागणी करतील. तेव्हा तो भीतभीतच बाबासाहेबांकडे गेला. बाबासाहेबांना भेटला. बाबासाहेब त्याला म्हणाले, बाबा तू एक काम कर, तुला रविवारी सुट्टी असते, तुझी गाडी घे आणि फक्त काय कर, वाडी वस्तीवर फिरून ये, नुसता फेरफटका मारून ये. का बाबा? का तर लोकांना हे कळेल की हा आपला माणूस आज कलेक्टर झाला, आज CEO झाला. हे लोकांना कळेल आणि त्यामुळे त्याच्यामध्ये प्रेरणा येईल. बस मला तुझ्याकडून हेच पाहिजे, किंवा पैसा नको किंवा काही नको. तर असे आदर्श आपल्या आजूबाजूला असणं ही अत्यंत काळाची गरज आहे. ही आचरणशील माणसं आज आपल्याला वाडी वस्त्यांमध्ये पाहायला मिळत नाही. किमान तशा अर्थाचा आदर्श आपल्या आजूबाजूला दिसत. आणि म्हणून जर आपल्याला आचरणशील माणसं तयार करत असतील तर त्याचा एक क्रम आहे. आणि तो क्रम आपल्याला कळणार नाही. बाबासाहेबांनी हा क्रम त्यांच्या कृतीतून दाखवून दिलेला. पण दुर्दैवाने हा क्रमच आपण विसरलो. क्रम काय आहे? पहिली गोष्ट याच्यामध्ये येते म्हणजे जाणीव. दुसरी गोष्ट येते विचार.
देवळात घेत नाही. की बाबासाहेबांनी दाखवून द्यायचं होतं. बाबासाहेबांनी अर्धवट तो चळवळ सोडली. बाबासाहेबांनी जो महाडचा सत्याग्रह केला, हा कार्यक्रम सुद्धा जाणीवेचा कार्यक्रम आहे की तुम्हाला पाणी दिलं जात नाही, तुम्हाला पाण्यापासून वंचित ठेवलं, तुम्हाला ही जाणीव. आणि ही जाणीव जेव्हा लोकांना झाली तेव्हा बाबासाहेबांनी विचार काय दिला? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. है की नाही? हा विचार दिला. जागृतीचा स्तंभ तेवढ ठेवा, हा विचार दिला. आणि मग केवळ विचारच दिला नाही, तर जेव्हा एवढ्या लोकांनी घोषणा केली की मी आता नाही का हिंदू म्हणून जन्माला आलेलो असतो ते हिंदू म्हणून मरणार नाही, आणि मग कृती कार्यक्रम. तर आम्हाला सुद्धा जर समजा आचरण करणारी लोक निर्माण करायची असतील तर पहिली गोष्ट ही झाली पाहिजे की जाणीव झाली पाहिजे. जाणीव काय आहे? आम्ही जेव्हा धर्ममित्र म्हणून दीक्षा घेतो तेव्हा आम्हाला प्रतिज्ञा देतात. पहिली प्रतिज्ञा काय आहे? मी बौद्ध आहे. ही पहिली प्रतिज्ञा. सोपं आहे ना? मी बौद्ध आहे. दुसरी प्रतिज्ञा आहे मी पंचशिलेचं पालन करेन. ही जाणीव. तर ही जाणीव आपल्याला असली पाहिजे की मी बौद्ध आहे. तर पहिला कार्यक्रम आपल्याला राबवावा लागेल हा की जाणीवेचा, जाणीव हवी मला की मी बौद्ध आहे. त्या जाणीवच करून गेल्या तुमच्या. मी बौद्ध असल्याच्या जाणीवा आज आपल्यामध्ये आहेत का? मी बौद्ध आहे. माझ्यासोबत आता राजापूरला आम्ही होतो. राजापूरला निवडणुकीच्या कार्यक्रमाकरता आम्ही गेलो आणि रात्री 5 तारखेला रात्री एका हॉस्टेलमध्ये आमची सोय केली होती. सगळी अशी 300-400 माणसं शिक्षक आम्ही होतो. 300-400 माणसांमध्ये संध्याकाळी बरोबर 7 वाजता एका माणसाने पथारी टाकली, डोक्यावर टोपी घातली आणि त्याने नमाज पडायला सुरुवात केली. त्याला काय आहे? जाणीव. त्याला ही जाण आहे की मी कोण आहे? मी आहे तो. की नाही? ही त्याला जाण आहे. आम्हाला ही जाण आहे का? आम्हाला ही जाण आहे का? मी बौद्ध आहे. ही जाण पाहिजे. तर पहिला कार्यक्रम करावा लागेल आपल्याला जाण निर्माण करा, जाणीव निर्माण करा. आणि केवळ जाणीव नव्हे, तो विचारही द्यावा लागेल. आणि विचारच पुरेसं नाही तर कृती पण करावी लागेल. आता याच्यातलं जर समजा कृतीपूर्वी जर जाणीव नसेल तरी अवघड होऊन जातं, आणि कृतीपूर्वी जर विचार नसेल तरी अवघड होऊन जातं. त्याची 2 उदाहरणं तुम्हाला सांगतो. पहिलं उदाहरण आहे, जर जाणीव नसेल आणि केवळ विचार असेल तर काय होतं? माझा कुंभी समाजातले अनेक लोक आहेत. चळवळीशी अनेक लोक आता जोडली जात आहेत. दुर्दैवाने समूहाने लोक नसल्यामुळे, एकटे दुःखे असल्यामुळे त्यांना या मार्गामध्ये डायरेक्ट येता येत नाही, परंतु काही गोष्टी त्यांनी सोडून दिल्या. तर तसं माझ्या मित्राने एकदा मला निरोप दिला. ते म्हटले माझ्या आजीचं कार्य आहे तर तू त्या कार्यक्रमाला ये. तर मित्राचंच कार्य म्हणून मी गेलो. तर जोशी काका नावाचं एक व्यक्तिमत्व आहे सातारमध्ये. तर ते कुंभी समाजामध्ये परिवर्तन करण्याचं फार मोठं काम करतात. तर त्यांनी एक उपक्रम राबवला आहे, फोटो पूजनाने कार्य. ब्राह्मण बोलवायचा नाही, फोटो पूजनाने कार्य. तर त्याच्या आजीचा फोटो मांडला होता, त्याच्यापुढे एक सुपारी ठेवली होती. प्रत्येक जण येत होता, आजी त्या सुपारीच्या फुलं व्हायची, आजीला नमस्कार करायचा. कार्य झालं ना, मंत्रना तंत्रना काही ना काही. मला खूप आवडलं. आणि मग काकांचं प्रवचन, आत्मा नाही, देव नाही वगैरे अशा अर्थाचं काकांचं प्रवचन झालं. मला एवढा आनंद झाला, खूपच आनंद झाला की एक परिवर्तन कुणबी समाजामध्ये झालं आणि ते फार मोठं आहे. तर याचा मला खूप आनंद झाला. मी पण त्याची जाहिरात केली. मग महाडिक सर भेटले. महाडिक सर काय कार्यक्रम झाला? तिकडे आम्ही गेलो, फोटो पूजन नाही, ब्राह्मण नाही, काय नाही, लोकांनी ब्राह्मण सोडले. असे मी पण त्याची जाहिरात केली. मला खूप आनंद झाला. आणि काही महिन्यानंतर त्याच्या भावाचं लग्न ठरलं. आणि भावाच्या लग्न ठरल्यानंतर दुसऱ्या दिवशी सत्यनारायणची पूजा. आता मोठा आश्चर्य वाटतं की ज्यांनी ब्राह्मण नाकारला आहे की नाही पूजेमध्ये, आजीच्या कार्यामध्ये ब्राह्मण नाकारला, तो सत्यनारायणचा कार्यक्रम काय आहे भानगड आहे. तेव्हा काही दिवसानंतर तुम्हाला भेटला. म्हटलं काय रे बाबा,
दुसरं असं आहे, जाणीव आहे पण विचार नाही. भाई संगारेंचं नाव कधी ऐकलंय? भाई संगारे पॅन्थरचे एक पॅन्थर होते, मोठं नाव होतं. महाडमध्ये त्यांचं अपघात निधन झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्यांची एक गोष्ट मी जी ऐकली ती तुम्हाला सांगतो. काय झालं, भाई संगारे एका ज्या भागामध्ये राहत होते त्या चाळीमध्ये एक मनुष्य दरवर्षी तुळशीचा लग्न लावायचा आणि ती सगळी चाळ बौद्धांची होती. तो स्वतः बौद्ध होता आणि तिथं तो तुळशीचा लग्न लावायचा. आता लोकांना जर त्रास व्हायचा पण बोलणार कोण? कोण आता सांगणार है ना? माडी सवानी समजा एखादा कार्यक्रम त्याला सांगणार कोण जाऊन है ना? सांगितलं तर उलटी भांडण झालं करा, कशाला भांडणीत पडा. पण एक दिवस भाई तिथं होते आणि सगळी मुलं पण खाली जमा झाली होती, लाईटिंग वरती लावली होती. मुलं भाईने म्हणाली की भाई हे काय नाटक आहे हो, वाडीमध्ये आपल्या कार्यक्रमाने सत्यनारायणची तुळशीचं लग्न, हे काय भानगड आहे? चला तर तुम्ही. भाईने आपल्या सगळ्या पोरांना घेतलं आणि ते तना त्या बिल्डिंगच्या तिसऱ्या चौथ्या माळ्यावरती जिथं लाईटिंग केलं होतं तिथं पोहोचले. ते पोहोचतात तोपर्यंत तुळशीचं लग्न सुरू होतं. तुळशीचं लग्न कसं होतं? नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स, असं तुळशीचं लग्न सुरू होतं. आता तुळशीचं लग्न बुद्ध वंदना चालू, त्यामुळे सगळेजण हात जोडून उभे बाजूला की आधी कार्यक्रम होते, कारण बुद्धाची प्रार्थना चालली, बुद्ध पूजा चाललेली आहे, त्यामुळे सगळेजण थांबले. जसे का लग्न झालं, अंतरपाठ ओढला, तसे भाईने सगळे पुढे गेले. कसा यजमान पुढे आला, म्हटले भाई या, तुमचं स्वागत आहे. म्हणला बघा, म्हटलं मी काय प्रयत्न केला, मी तुळशीला बौद्ध धर्मात घेऊन आलो. काय केलं म्हटलं मी? तुळशीलाच काय केलं? आपल्या बौद्ध धर्मामध्ये घेऊन आलो. जाणीव आहे पण याच्यामध्ये काय नाही, विचार नाही. आणि म्हणून आपल्याला हे तिन्ही गोष्टी कराव्या लागतील. एक, मी बौद्ध आहे ही जाणीव निर्माण करायला पाहिजे आणि दुसरं त्याचबरोबर विचार सुद्धा द्यायला लागतील. जर विचार नसेल तर हा कारभार पुढे जाणार नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, ह्या विचाराकरता आणि आचरणशील बौद्ध बनण्याकरता आपल्याला प्रयत्न करायचे. आज आजूबाजूला पाहिल्यानंतर एक गोष्ट मला आठवते, कोळीची. तर एक कोळी होती, ती कोळी बाजारात जायची आणि घरोघरी जाऊन आपला माल विकायची आणि संध्याकाळची गाडी मिळाली की ती काय करायची, घरी विकायची. तर ती आली समजा शिवसुरीत आली, संध्याकाळी माल विकेपर्यंत 7:30 वाजले आणि 7ची गाडीची. आत्ता काय करावं, सगळे घर बंद झाली, रस्ता लागली ती. खाली बाजारात गेली तर तिथे एक फुलाचं दुकान होतं आणि त्या फुलाच्या दुकानाची एक जी फळी आहे ना ती थोडीशी निघालेली होती. ती फळी काढली आणि ती त्या फुलाच्या दुकानाच्या आतमध्ये गेली. ती टोपली बाहेर ठेवली, ती आतमध्ये गेली. आतमध्ये गेल्यानंतर तिला काय दिसलं, मोगऱ्याचे गजरे, वेगवेगळ्या प्रकारचे हार, गुलाबाची फुलं, सगळा घमघमाट सुवासिक कार्यक्रम सगळा आतमध्ये. आणि तिने सरळ एक टोपली बाजूला ओढली, फुलं 2-4 बाजूला केली आणि तिने तिथे काय केलं, अंग टाकलं. आता 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला, तिला काही झोप येईल, तिला कळवायला, तिला काय वाटलं, तळमळ झाला की ह्या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून त्या कुशीवर अशी तळमळायला लागली. आता तिने विचार केला, तुम्हाला झोप का येत नाही, काय करायचं, सगळं झोप का येत नाही. म्हणून तिच्या लक्षात आलं असं, अरे आपली माशीची टोपली बाहेर आहे. तिला जाणीव होती, माशीची टोपली म्हणजे काय बाहेर आहे. ती सरळ बाहेर आली, तिने माशीची टोपली आत आणली, फुलं बाजूला केली, माशीची टोपली नाकाजवळ धरली आणि जसा माशाचा वास तिच्या नाकात आणि शरीरात गेला, तिला गाढ आज आपली काहीशी कशी झाली आहे. एवढ्या सुंदर सुवासिक फुलांच्या दुनियेमध्ये बाबासाहेब आपल्याला आणून सोडलं, परंतु जुन्या सवयी, जुन्या गोष्टींचा वास आपल्या नाकामध्ये एवढा गेलेला आहे की त्याशिवाय आपलं काही चालेल असं झालेलं आहे. या सुवासिक फुलांच्या दुनियेत आपल्याला झोप येण्याची झाली. आणि म्हणून मित्र, पुन्हा आपल्याला काय करावं लागेल की पुन्हा नव्याने नाही का लोकांपर्यंत जावं लागेल, जाणीवा निर्माण करावी. आणि यासाठी 2 गोष्टी कराव्या लागतील आपल्याला. बुद्धांचं धम्म, याच्यामध्ये सद्धम्म नावाचं एक प्रकरण, त्या सद्धम्म
मनोपगमा धर्मा मनोसिद्धा मनोमया मनस्साचे पदुठ्ठेन भासती वा करोति वा ततो न चक्क मनमेती आणि मनोपगमा धर्मा मनोसिद्धा मनोमया मनस्साचे प्रसन्नेन भासती वा करोति वा ततो न सुख मनमेती छाया व पाहिली. तर काय आहे की जसं आपण जर अकुशल चित्ताने जर काम केलं अकुशल मनाने जर काम केलं तर जसं बैलगाडीच्या मागे चाक येतं तसं दुःख आपल्याला. आणि जर आपण कुशल मनाने काम केलं तर जसं आपली सावली आपली सुंदर सोडत नाही साथ सोडत नाही सुख आपलं काय करत नाही साथ सोडत नाही. आणि म्हणून पहिली गोष्ट आपल्याला करायची आहे आपल्या मनाला वळण लावायचं आहे. मनाला सुसंस्कृत बनवायचं आहे. संस्कार करायचे. मनावर काय करायचे संस्कार करायचे. बघा ख्रिश्चन धर्मातला माणूस संस्कार करून ख्रिश्चन होतो. म्हणजे ख्रिश्चनांचा बाप्तिस्मा झाला तो ख्रिश्चन होतो. मुसलमानामध्ये सुंदर झाली तो मुसलमान होतो. हिंदूंच्या मध्ये फक्त ब्राह्मण धर्माने ब्राह्मण होतो. म्हणजे ब्राह्मणांची मुंज झाली की तो काय होतो ब्राह्मण होतो. इतर लोकांचं असं नाही. इतरांचं कसं आहे तो जन्माने मराठा होतो तो जन्माने कुंभी होतो तो जन्माने तेली होतो तो जन्माने तांबडी होतो वगैरे वगैरे. आपला कार्यक्रम जर असा नसेल आपला जर कार्यक्रम असाच असेल जन्मावरून ठरला असेल तर तो खऱ्या अर्थाने बौद्ध कार्यक्रम असू शकत नाही. तर बौद्ध कसा होतो बुद्धाच्या काळामध्ये तुम्ही विचार केला तर बौद्ध कसा व्हायचा की बुद्ध एका समजा गावामध्ये गेले तर गावामध्ये गेल्यानंतर त्याला कुठेतरी भेटतं रस्त्यामध्ये भेटल्यानंतर बुद्ध त्याला उपदेश करतात त्याला काहीतरी सांगतात आणि ते सांगितल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये प्रकाश पडतो त्याला आनंद होतो. आणि मग तो असं म्हणतो की बुद्ध तथागत जसं काही उलट असेल ते सुलट करावं अंधारात प्रकाशाकडे जावं असं मला झालंय. मी तुम्हाला शरीर बुद्ध संबंधाच्या धम्म संबंधाच्या संबंध आणि मग काय होत असेल बौद्ध होत असेल. बौद्ध परंपरेप्रमाणे जोपर्यंत आपण दीक्षा घेत नाही तोपर्यंत आपण बौद्ध असत नाही. आणि हा दीक्षा घेण्याचा कार्यक्रम हाच खऱ्या अर्थाने जाणीवेचा कार्यक्रम आहे. परंतु तो मधल्या काळात लोकल्यामुळे आमच्यामध्ये ह्या जाणीवा निर्माण होऊ शकल्या नाही. आणि म्हणून मित्र मनाला जर सुसंस्कृत करायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे एक गोष्ट केली पाहिजे आपल्या सवयींकडे आपलं लक्ष द्यायचं. आपल्या ज्या सवयी आहेत त्या सवयींकडे आपल्याला काय केलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे. कारण आपल्या सवयी म्हणजे आपण असतो. आपण काय असतो आपल्या सवयी म्हणजे आपण असतो. कुणाला झोपेतच चालायची सवय आहे कुणाला तंबाखू खायची सवय आहे कुणाला मशिनीत लावायची सवय आहे की नाही. अरे वा व्हेरी गुड. तर मशीन लावायची सवय आहे तंबाखू खायची सवय आहे दारू प्यायची सवय आहे. ह्या सवयींमुळे काय होतं आपण माणूस म्हणून एक प्रकारे कमीपणाकडे चाललेलो असतो. तर आपल्याला काय करावं लागेल आपल्या सवयींकडे लक्ष द्यावं लागेल. कधी कधी आता आपल्याकडे यंत्र आले त्याला मोबाईल असं म्हणतात. मोबाईलची सवय माणसाला एवढी लागले की काही मुलांना मोबाईल घेतल्याशिवाय झोपच येत नाही. मी माझ्या एका मित्राकडे गेलो होतो आणि मी झोपलो आणि माझ्या शेजारी त्यांचा मुलगा झोपलेला होता आणि रात्री साधारणतः 2:30-3 वाजता मला जाग आली तर त्या चादरीमध्ये उजेड मला दिसला. म्हणून बघायला गेलो तर रात्री असे अंधार चादर घेतलेला आणि गडी त्याच्यामध्ये काहीतरी पाहत होता. युट्यूबवरती काय व्हिडिओ वगैरे जे असतात ना रील्स वगैरे ना तर ते रात्री 2:30 वाजेपर्यंत मुलं पाहत असले दिसतं. परवा मी एक आमचा 10वीचा कार्यक्रम होता त्या 10वीच्या कार्यक्रमाकरता पाठ गेलो होतो. जवळ आमच्या गाव पाठ आहे त्या पाठ असतो 12 वाजता आमचा कार्यक्रम संपला. 12 वाजता जेव्हा मी परत येत होतो तेव्हा मध्ये देऊळ आहे त्या देवळाच्या भोवतीने 4-5 संख्येने लोक मुलं बसलेले आणि प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि मोबाईल काहीतरी पाहत. तर मला असं वाटतं की जर आपल्या मनाला वळण लावायचं असेल तर पहिली गोष्ट केली पाहिजे आपल्या सवयींकडे आपण काय केलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे. आपल्या सवयीच आपल्याला घडवतात आपल्या सवयीच आपल्याला बिघडवत असतात. म्हणून आपल्या सवयीकडे पाहणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि धर्माचा दुसरा जो उद्देश आहे तर तो आहे की एकदा का आपलं ठरलं की तुमच्या मागे कुणी असो किंवा नसो कुणी येवो अगर नाही येवो तुम्हाला एकट्याला काय केलं पाहिजे पुढे गेलं पाहिजे. जेव्हा आपल्याला असं कळलं की या गावाचं भलं या वाडीचं भलं या कार्यक्रमामुळे आहे तर तुम्हाला पटो अगर न पटो तुम्ही काय केलं पाहिजे त्याच मार्गाने लोकांना नेलं पाहिजे.
अतिशय शांतपणाने ऐकून घेतात. खूप गरम आहे आणि घाम पण खूप आहे. तुम्ही पण अनुभवताय, मी पण अनुभवतोय. कारण म्हणजे आर्द्रता हवेतली खूप आहे, त्यामुळे सगळ्यांनाच त्रास होतोय. तुम्हालाही पुढचे कार्यक्रम करायचे आहेत. मलाही या ठिकाणी तुम्ही बोलवलं, अर्धा तास बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमचं पुण्यनमन करतो. विशेषतः माडिक सरांचं मी पुण्यनमन करतो की का जेव्हा मी त्यांना नाही म्हणालो तेव्हा माझ्या जीवावर होतं की कसं नाही म्हणायचं, परंतु परिस्थिती कशी होती, मी म्हटलं आता ठीक आहे, आता परत शिवसेनेकडे जाणं नाही, पण त्यांनी त्यांचा काही हट्ट सोडला नाही आणि पुन्हा या कार्यक्रमाकरता मला येण्याची संधी मिळाली. मला असं वाटतं की 2 कार्यक्रम मी तुम्हाला दिले. एक म्हणजे मनाला वळण लावण्याचा प्रयत्न करूया आपण सर्वांनी, आपल्या मनाला सुयोग्य वळण लावण्याचा, आणि दुसरी गोष्ट आपलं स्वतःचा एक ध्येय ठरवण्याचा, नाही का, त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. परत एकदा सर्वांना मी धन्यवाद देतो. तुम्हाला जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद. महिला मंडळाने सुद्धा द्यायचं आहे. इथे जा, दोन इकडे जा, इथे जा. थांबा थांबा. सद्भाव, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व अंकात सामाजिक, आर्थिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना, आश्वासन देणारी बंधुता प्रयोग करण्याचा संकल्पपूर्ण निर्धार होऊन आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अगीतवून अध्यादेश 17 पद आपण करीत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हेरी गुड. आणि बाळ शिवाजीचा चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, झुलवा पालना बाळ शिवाजीचा, झुलवा पालना बाळ शिवाजीचा, गाली कीट लावून बाला काजलरा डोला, उंच अंगड घालून त्याचे पायी घुंगरवाला, राजसुपण डोई डोपण पावनच गुगो
पडे गडागडाचे चिरे अर्परे सह्याद्रीचे कडे बारा तुझी साठी मावल मधमराठेकडे आज उगवला सुरेल आईचा दुलवा पालना पालना बाल शिवाजीचा सुलभा पाळणा बाळ शिवाजीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा तर आमच्या या छोट्या बालिकेनं सादर केलं झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा आणि तिला बक्षीस देत आहेत आमच्या गावचे पोलीस पाटील किरण महाडिक यांच्याकडून या गीतासाठी या छोट्या गार्गीला बक्षीस आलेलं आहे त्याचप्रमाणे विकास माडिक यांच्याकडून सुद्धा या छोट्या बालिकेला बक्षीस आलेलं आहे जोरदार टाळ्या विश्वाची माऊली ती हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती जग जिंकून झाले ते मित्र गौतमाचे एप्रिल 1891 मध्ये अशा महामानवाचा जन्म झाला ज्याने देशाच्या संविधानाला जन्म दिला आणि त्याच व्यक्तीमुळे आज भारत देशाचा संपूर्ण कारभार चालतो अशी व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खालच्या जातीचा म्हणजे तो गुलाम आणि तो वरच्या जातीचा म्हणजे तो मालक ही संकल्पना तोडणारे एकच होते ते म्हणजे बाबासाहेब गुलामी का टूट गया जाल गुलामी का टूट गया जाल ये भिखारी बने हैं मालामाल मेरे दिल का कमाल गुलामी का टूट गया जाल मेरे दिल का कमाल गुलामी का टूट गया जाल मेरे दिल का कमाल अरे क्या हमेशा बाबा साहेब करता रहता है पागल हो जाएगा एक दिन
मुझे दुनिया कहे पागल, मुझे दुनिया कहे पागल, मैं भी जिनं बाबासाहेबांना सुखदुःखात खंबीरपणे साथ दिली, जिनं आपल्या पतीकडे कधीही कसलाही हट्ट धरला नाही, कधी रुसली देखील नाही, सोन्यासारखा धाडलेला हा संसार Very good.